कदमांच्या घरी आले आहेत 2 आगंतुक पाहुणे. चला बघूया अरुण दादा त्यांचा आदरातिथ्य कसं करतात तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया. कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि रत्नागिरीचा रत्न श्रवेश बेटकर यांना. पुऱ्या तलाला मदत करा ना. अरे म्हणजे ह्या एक शेवटचा एपिसोड राहिला तर बघताना मग पुऱ्या तलत. काय बघता हो मोबाईल मध्ये, मला काय कळतच नाही. झालं जाम भारी आहे. विस्पर फ्रॉम द एज फॉर द मिल्की वे. जाम भारी आहे. म्हणजे तुला सांगतो ना, म्हणजे मारपुल्ला साह्य हे झालं का लगेच पुऱ्या तलून घेत रे. हे झाल्यावर तुमचं हे वाक्य ऐकून पुऱ्या आपोआप तेलात पडले असतील. तुम्ही ना हितच बसा, तुमचं ना काय होणार नाही. लवकर चला लवकर चला. लवकर म्हणजे हो हो, तुला कळत कसं नाही. आला काय बघा तो. नाही रे, एक वेळ फोन लाव. हॅलो हॅलो सुभ्या, हॅलो. अरे काय येडायच खरे, अजून तुला अर्धा तास लागली यायला. काय पसाडी पडली तुझ्या तोंडावर, करपटला का आलीस तुझा आता मिळाली. हा अरे 1 तास झाला आम्ही तुझी इथं वाट बघतावाय. नाहीतर काय. काय हॉटेलमध्ये काय बसा, तुझा बापूस पैसे भरणार हॉटेलमध्ये फुकटचं मी तर हॉटेलमध्ये. हा ठीक आहे ठीक आहे, एक काम करतो काहीतरी मॅनेज. थांब जरा, ये लवकर. पण किती वेळ देतोय. अरे अर्धा तास अजून वेळ आहे. अहो नेहमीची फालतुगिरी आहे त्याची. आपण लेट आलो असतो ना, मग सांगायचं ना अगोदर. इथं आधीच मला जोराची आले, पाहुणे सगळे गेटवर आले जवळजवळ. सुलभ शौचालय तिकडे जाऊन ये जा. तिकडे मला ती पद्धतच पटत नाही. आपणच जायचं, आपणच एक्सपोर्ट करायचं आणि 5 रुपये पण आपणच द्यायचे. हे पटतच नाही मला. काहीतरी वेगळं. मोरेनो काय रे, या घरात जरा जाऊया काय. बघा काय होतं, काय जादू चालवा तुमची. बघूया काहीतरी होईल तरी. ये ये ये. काय अरुण कदम. वा 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 वा. नावावरून वाटतं हा माणूस आपल्याला थारात देईल. बरोबर बरोबर. तुझं पोट पण जड होईल नाही काय, हा. आणि खाली पण होईल. लावा लावा लवकर, ट्रेन सुटायची वेळ आली लवकर. हा कोण आले. अरे कदम, नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे वा वा वा. अरुण कदम नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. टॉयलेट कुठं आहे. इकडे आत या बाजूला. आई हे कोण आहे. हे आता गेली ते. काय हरण्या, तू ह्याला ओळखला नाही. हे त्याला काय बसाडे, तुला पण ओळखलेलं नाही. अरे हा खरं आहे. काय घर सजवलंस रे, काय बघण्यासारखं घर आहे. मस्त केलंयस घर. वा वा छान छान. नाही अरे कोण गेलं आतमध्ये. बाबू हे कोण आतमध्ये कोण गेलं. हे ह्याचा आहे ते, हे आहेत ते. कोणाचे हे कोण आहे. ह्यांचे ते हे आहेत. कोणाचे कोण आहेत. अरे हे ह्यांचे ते आत आहेत बघ ते. नमस्कार नमस्कार वहिनी. नमस्कार. कमाल आहे या माणसाची. म्हणजे 2 वर्षांनी ह्या माणसाला मी भेटायला आणि ओळखतच नाही. विसर बोलाय वा माणूस. नाही ते तसेच आहेत. ते माझ्या माहेरच्या माणसांना पण ओळखत नाही. प्रत्येक वेळी ओळख करून द्यायला लागते. सेम म्हणजे त्याच्यासाठीच मी इथं आलो ना. हा काय. इकडनं मी असा निघालो होतो, पण अरुण कदमचं घर म्हटलं. आता त्याला न भेटताच गेलो तर काय म्हणील. अंगावर येतो तो, नाही भेटला तर माहिती आहे चिडतो, रागवतो माहिती आहे माणूस. होय काय. मी रागत नाही भेटतो सोबत जीव घेतला असतास. नंतर म्हटलं असं मी तुझ्याकडे आलो म्हणून. इकडे जरा नाही ती ओळख करून द्या. मला काय बोलायचं कळत पण नाही त्यांच्या. मला कुठं माहिती आहे. तुझी ओळख करून दे, मला कळत नाही. कसं मी तिची त्यांना विचारा ना कोण आहे बाबा तुम्ही. ते इडी झालीच काय, कसं विचारू. आलेला केवढ्या मोठा नमस्कार केलाय माहितीये. मला वाटलं जवळचा माणूस आहे कोणतरी, म्हणून मी आपलं. वा कदम थँक्यू थँक्यू. मस्त. म्हणजे मागच्या वेळी जसं आलो होतो ना तसंच आहे आता. म्हणजे तोच स्प्रे, तोच फ्लो, अगदी फोर्स पण तोच आहे. बरं वाटलं एकदम. मागच्या वेळी तुम्ही कधी आलेले. आलो होतो. कधी मला काय आठवतच नाही. 100 रुपये काढा.
नाही विसरले अरे. 100 रुपये काढा. मी तुम्हाला बोललो होतो ना आपण आठवणार नाही. नाही नाही, खरंच ना म्हणजे तुम्ही आले ना डायरेक्ट मला इकडे बोलत आपण म्हणजे control तुम्ही. बोललो ना वहिनी हा. एक नंबर हा विसर बोला विसर बोला. माणूस. लय विसरतो हो, का हा, ते विसरालूच आहेत हा. त्यांना आठवत ना तर तुम्ही सांगा आता कोण आहे ते तुम्ही आठवण करून द्या ना त्यांना आठवण म्हणजे म्हणजे मला पण आठवत नाहीये तसं सॉरी आपण त्या दिवशी आपण बसलो होतो ते तुम्हाला काहीच आठवत नाही असं. 100 काढ 100 काढ तुला बोलवतो वहिनी पण आपल्याला ओळखणार नाही नाही, तसं- अरे पण आठवत आठवल कसा वहिनींचा एक सोड रे बरोबर. ह्या माणसाचा काय करायचं अजिबात तुला आठवलेलं अरे नाही. कायच नाही आपलं केवढं जुनं संबंध हा. जिगरी दोस्त ओळखला वहिनी हो. प्रॉब्लेम तो माहितीये मागे एकदा पडलं होतं बघा इथे काहीतरी डोक्यात पडलं नव्हतं डोक्यात ताप गेला होता ताप गेला होता ना हा. ते त्याच्यामुळे मेंदू हल्लेला आहे का हा. नाही मेंदू हल्ल्यामुळे काहीच लक्षात नाही आहे. लक्षात राहत हा कळलं काय तुला बरोबर, बरोबर. मेंदू हल्ल्यामुळे नाही नाही, पण खरंच मी तुम्हाला सिरियसली सांगतो मगापासून मी लाईक शोधतोय पण कायच आठवत नाही तुम्ही. म्हणजे तुम्हाला काहीच आठवत नाही म्हणजे आपण इथे असं बसलो होतो हे पण आठवत नाही. इथं बसलो होतं? मग काय सांगतो वहिनी ऐका हा. मला सगळं वहिनी तुम्ही सांगा कदम नको वहिनी तुम्हीच सांगा तू सांगू नको नाही, मी- तू सांगू नको नाही, मला आठवत काही ठरलेलं नाहीये काय हा काय? म्हणजे तुमच्या घरात हा. कधी गर्दी जमली होती कधी गर्दी जमली होती हा कशासाठी जमली होती? शेवटची. शेवटची मागच्या टायमाला ह्यांना कुत्रा चावला होता हिथं तेव्हा गर्दी जमली होती बरोबर. माणसं बघायला हा काय येडेच का तू कुत्रा चावला एवढंच सांग ना इथं चावलं कसं सांगतेस आहेस तू त्यांनी विचारलं असतं ना कुठं चावलं तर हिथंच चावलं सांगणार ना अरे पण गरजच नव्हतं ना इथं चावलं कसं वाटतंय ते सांगायला हो पण ते विचारणार मला कुत्रा चावला तर बाई कुठं चावला होता तर हिथं चावला होता ना. तेच कशाला करतो तुला करत नको ना करू तू असं बरं ठीक त्यात कुत्रा चावला असं एवढं सांग. तेव्हा आले होते हो काय तुम्ही हा आम्ही तेव्हाच आलो होतो. तो. दिसले नाही नाही दिसणार नाही गर्दी जरा होती ना काय झालं हे कदम मला वाटतं इथे पडले होते. हो, हा इथं पडलं होतं. बरोबर ना? हा. आणि तुम्ही वहिनी मला वहिनी वाटतं हा. इथं इथं हा, बसले बरोबर. होते. रडत इथे बसले रडत होते. बसले. बरोबर, डोक्यापाशी होता. हा इथं बसले होते. आणि तो कोणतरी एक माणूस होता जाडासा बारीकसा तो इथे हा तो सुखदेव हा सुखदेव सुखदेव इथं होता. तुम्ही सांगू नका आमच्या लक्षात आहे आमच्या सगळ्या लक्षात हा, आहे ठीक. पण तुम्ही मध्ये मध्ये बोलल्यावर लिंक तुटेल हा. म्हणजे इथे बसला. सुखदेव बसला हा. होता हा, इथं. आणि सुखदेवच्या मागे ती बारकी पोरगी इथं इथं होती मस्तीकर होती इथं बसली होती हा ती बारकीशी पोरगी होती ती ती- गायत्री गायत्री ती ह्याची नात रे काय कोणाची ती आपले अभिनयाची. अभिनयाची बबण्याची नात बबण्याची नात होय. बरोबर. आणि एक टकलू माणूस होता हा. तो श्यामराव श्यामराव करेक्ट श्यामराव इथं होता उभा त्याच्या मांग सोसायटीतली माणसं त्याच्या मांग आम्ही उभं होतो बरोबर. म्हणजे आम्ही आहे ना दिसत नाही म्हणून असं वर्ण बघित होतो कोण बरोबर. इथे एक माणूस असा झोपलेला हे झोपलं होतं. हा, हे बरोबर हा कुठं कुत्रा चावला आम्हाला माहिती नाही इथं चावलं त्यांना कुत्रा अरे नको ना तू सांगू कशाला पण माणूस दुःखी दिसत होता आम्ही आवाज पण दिला कदम काळजी करू नको कुत्रा चावलाय काय होणार नाही आम्ही आवाज पण दिला होता का नाही तर गर्दीत काही दिसलं नाही हो हो ना? तुम्ही काय म्हणून बघायला आला होता हा. ते हे आम्ही हा, बरं. आम्ही भावकीतली माणसं म्हणून आलो होतो भावकीने जवळचे ना हा. एकदम भावकीत आपली ओळख झाली त्यावेळीची म्हणून आम्ही ते बघायला बघायला आलो होतो. ते, हा. म्हणजे 5 वर्षापूर्वी लग्न झालं यांच्या घरात ते काय नाव त्याचं ते तो बारकासा होता बघा एवढासा सुबान्या सुबान्या, सुबान्या. सुबान्या. नाही पण त्याला 8 वर्ष झाली हा. 8 8 वर्ष 5 नाही नाही म्हणजे 8च झाले असतील आठ माझा झाले. आकड्यांचा घोळ आहे जरा आठ. 8 वर्षापूर्वी त्याचं 8 लग्न वर्ष झालं. झाली. त्या लग्नात आपण भेटलो होतो त्या लग्नात आपण भेटलो होतो नाही बा मला ना आठवत मला पण नाही आठवत आहे. काय वहिनी तुम्ही नाही खरंच ना आठवत अहो, काय साडी बघा ते कुठल्या रे कलरची साडी नेसली होती ही- उद्या? सुबाने डालिंबी रंगाची डाळिंबी रंगाची साडी हा तुम्हाला पैठणी सांगतो नेसली तर तुम्हाला आठवते काय तेज तेव्हा माहिती आहे तुम्हाला अजूनही तेवढंच तेज आहे हा, माहिती आहे तुमचं? काय? हो सगळी माणसं तुमच्याकडे बघू टाकामाका हा, टाकामाका. सूर्य म्हणजे तुम्ही सूर्य काय मस्त दिसत होत्या आणि वहिनी. नंतर घरी मजा नंतर आली काय तेव्हा आलं? मामाच्या पाया पडायला ना तेव्हा आपण दोघं बाजूला होतो बाजूला उभं होतो ते आम्ही बघ- हा? मामाच्या 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 पण मामा मला नाहीच आहे काय सगळे निबंध लिहायचे ना शाळेतली पोरं हा. की बाबा कुणाच्या गावाला जाऊया तर मामाच्या गावाला जाऊया हा. तर मी आपल्या काकाच्या गावाला म्हणा काका आहे ना मामा नाही येडा आहे रे. मामा हा हे कुठलं मामा नाही बरोबर. तू आमचा मामा माझा मामा बरोबर. म्हणजे तुझा काका नव त्याच्या आणि कसं आहे वहिनींवर संस्कार आहेत का ना पाया पाडायचं बरोबर. कोण मोठा माणूस दिसला की लगेच अशी पाया पडायची वय का नाही हो? होय ते आहे ना वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पाड्या नको त्या दिवसापासून सांगतो तुम्हाला म्हणजे वहिनी म्हणजे मायालो माया. एक माणूस कधी घरात आला
तो असा उपाशी कधी गेलेला नाही आहे नाही. असं काय चव वहिनींच्या बने बोलला ना पण त्या दिवशी हो त्या दिवशी चाय पिऊन गेला तो ना हो हो चाय म्हणजे वहिनीच बनावी काय मस्त चाय बनवतो होतो मी हो. दानत आणि वहिनींची दानत मोठी दानत म्हणजे असा आला असा कुठून कुठून टाकतात का नाही चहामध्ये हो कसा सुकला होता ना म्हणून बाकी काय नाही हो, हो. वाईट चाय घेणार काय काका, आणते मी घेऊ म्हणजे मला काय? याच्या नादात विसरून अरे गेले. नुसते हुरहुर काय जाते चाय बनवते बने कोण आहे विचार ना त्यांना बने कोण हा हे हा बने कोण हो वहिनी आता बने इथं महत्वाचं आहे तुमच्या चायचे कौतुक करू का बनेचं कौतुक करू नाही आणते मी पटकन मला बोलायच्या नादात राहून गेला नाही, बने कोण थांबा जरा, आणते पाहुण्याला चाय नको द्यायला खरंच आठवत नाही 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 म्हणजे मला खरंच आठवत नाही तुम्ही लोक कोण आहे काय आहे डायरेक्ट तुम्ही नमस्कार करून हात आले मला काहीच कळत नाही पट्टाकाड पट्टा कशाला आपण लहानपणी खेळ खेळायचो बघ हा. तू आपण आज खेळायचा आहे पट्टाकाड ये पुढे ये. विचार आठवतंय का ना विचार आठवतंय आम्ही कोण तुला आठवतंय नाही कोण होता आठवतंय मार, मार. नाही नाही कोण- आठवतंय, चांगलं बोल. मारतो बसा. आठवतंय, चांगलं आठवतंय. आठवतंय वसा पडली तुझ्या तोंडावरती आमच्या बरोबर वागलं सर ठीक आहे हा. त्या महिना बरोबर असा वागला सर कसं झालं ही महिना कोण आता कदम तुम्हाला महिना माहित नाही कोण महिना तुम्ही महिन्याला पण विसरलात कोण महिना अहो तिचे गोरे गोरे गाल कमरेपर्यंत येणारे लांब लांब केस काय तिचं चालणं काय तिचं मुरडणं काय तिचं लाजणं अहो प्रेम करायची तुमच्यावर महिना माझ्यावर प्रेम करायची मग? विचार मला हे कसं आठवत नाही रे नुसतं प्रेम नाही सांगा बरं. जीव वावालून टाकायची तुझ्या हा. माहिती आहे? म्हणजे जीव म्हणजे असं डोळ्यात तेल घालून तुझी वाट बघायची हा. मग लग्न केलास ते पण विसरला असशील नाही नाही, हॅलो येडास का तू म्हणजे लग्न केलं लक्षात नाही मी लगेच चाल नाही, चल रे, मी लग्न कशी केलं नाही मारी ना कान पडत तुझ्या वासाड्या लग्न केलं माहिती नाही तुला तुला लग्न कसलं लग्न कधी काय अरे तुला नाही का आम्ही मंदिरात असा उचलून नेला आणि ती घरात पळून आणि तो लग्न लावलेला आता अहो, काय बोलतो काय वाचर अहो असं काय करताय कुंकू लावायला हात पोचत नव्हता म्हणून मी स्टूल नाही दिला तुम्हाला तुम्ही काय म्हणाला पिचकारीन सिंदूर मारू काय तुम्ही नाही अंगठ्यानंच करायची विधी आहे मग तुम्हाला उचललं तिकडे तुम्ही असं केलं ना अरे काय तुम्हाला काहीच आठवत नाही अरे काय बोलतो म्हणजे काहीच आठवत नाही वाचर. अहो नशीब त्यावेळी मोबाईल नव्हता ना तर आता फोटो दाखवले असते तुम्ही किती जोरान मिठी मारली होती माहिती आहे अरे बापरे लग्न अरे यांना पत्राचं तर आठवतच नसेल मी असं सिंदूर बिंदूर हरलाय आणि आम्ही आम्ही दोघं- सोडून दिली हिच्यावर लग्न केलं हा? तुम्ही मला बोलतो असं म्हणून गंमत वाटते पण मला काय आठवतच नाही ना अहो अहो आठवण्यासाठी आता काय अहो तुम्ही पत्र पण पाठवलीत तिला पत्र पाठवलीत आणि गुलुगुलू बोललात ती पण तुम्हाला पत्र पाठवायची खरं सांगतो रे मला काहीच आठवत नाही रे. येडायच रे येडा रे एक काम कर काय? इथं बस महिन्याला फोन लाव पटकन महिन्याला फोन लाव तिला म्हणा सगळी जी पत्र आहेत हा ती व्हॉट्सअप वर मला पाठव आणि वहिनीला पाठव वहिनी कशाला पाठव वचरे, वहिनी कशाला तुला पाठव कळाय लोक पत्र पाठवलेली तू पाठवलेली त्याला अरे कळाय नका रे येरे झालं का तिला काय जीव गेलती माझा घेऊ दे घेतला तरी चालेल तू पाठव हा? ऐक ना नका ना नका हा. नको, नको नको, मला- नाही नको नाही आता ओळखतोस ना हा म्हणजे थोडं थोडं आठवतंय मला अरे वास साडी पडली तोंडा नाकात दम आणला त्यानं माहिती काय ओळख सांगून सांगून रे वाटलं रे देवा ग बाय ग बाय ग बाय ग महिन्यामुळे थोडं वाचलं आपण. हो, पट्टा लाव कमरेला वहिनी येईल ना पटकन आता. हे घे. भाऊजी हा, चहाला चहाला आय आय ग असू द्या असू द्या असू द्या थँक्यू आय ग शेवटी आठ रे नाकात दम आणला रे बिचारा. ओळखलं होय तर. आठवलं थोडं थोडं ओळखलं प्रयत्न केल्यानंतर काय आठवलं. माणूस आहे मग नाही असं तर. वाटलं असेल त्यांना वाईट म्हणजे केवढं वाईट वाटलं किती वर्षाने आलो बरोबर. तर सूर्यकांतला येताना मी बोललो काय तर आता मी आरण्याकडे जातोय जाम खुश झाला तो सूर्यकांत नाही, मला एक मिनिट आता आज सूर्यकांत कोण हा हा सूर्यकांत आहे. अरे हे आपली मैनाचा भाव महिना महिनाचा भाव हो, हो, हो. आठवलं, आठवलं. हो, आठवलं त्यांना आठवलं हो अरे हो मी काय म्हणतो आता आपण आलोच आहे तर मग व्यवहाराचं पण बोलूनच घेऊया ना हो हो पैशाचं ते सगळं आता कसं? हा, ऐक ना अरे ते आपले हे पवार काका भेटलं होतं बरोबर. ते म्हणत होतं की आरण्याला 1,000 रुपये दिले ते येताना घेऊन ये म्हणून. बरोबर आता हे पवार काका कोण हा पवार हे महिन्याचा बापूस महिन्याचा बापूस
मी काय करतो हा. आता मी उद्या जाणारच आहे गावी, तर मी त्यांना मग देऊन टाकतो पैसे. नाही गावी कशाला आमच्याकडे द्या ना, आम्ही त्यांना नेऊन देतो. नाही पण मी देतो ना डायरेक्ट. कसं आम्ही आता उद्या लगेच जाणार ना, तर लगेच पोहोचतील. तुम्ही किती दिवसांनी याला काय माहिती, तुम्ही नेले काय आम्ही नेले काय, पैसे देणार ना आपण. काय वहिनी? होय तुम्ही पैसे कशाला घेतले होते त्यांच्याकडनं? नाही वहिनी, कसे म्हणजे तेव्हा हो नोटा बंदी झाल्या बघा, हा. तेव्हा 1000ची नोट यांनी घेतली नव्हती. 1000चे? हा त्या आता बंद अरे ते बंद झाल्या त्या. द्या इकडे, हा, ठेवा, हा. ठेवा. तेवढे पैसे देऊन टाका. आणि हा बघ 1000. ठीक आहे, नाही देत द्या. हा. हॅलो, हा बोल. अजून तिकडे ठीक आहे. अरे याच्याकडे आहे, अरण्याकडे अरुण कदम. हा जीवाचा मित्र. अरे किती वर्षाला भेटला माहितीये. हा वहिनी हा म्हणजे काय एक नंबरची सुगरण माहितीये. ती लयच आग्रह करते जेवून जा जेवून जा. कधी नाही कधी. हा हो जेवूनच आम्ही. आता दुपारचा झाला आमचं भागलंय. नाही कसं आहे म्हणजे वहिनीला दुखवणं म्हणजे आईला दुखवण्यासारखं आहे ना. त्याच्या हाताला चांगली सवय. होय हो. नाही दुपारचं झालंय. संध्याकाळचं काय नाही, संध्याकाळी नको ना. नाही संध्याकाळी नाही, संध्याकाळी. हा चालेल, जेवणच येतो. चल जेवणाचं तेवढं जरा. कधी कोण बोललं कधी जेवणाचं? नाही जेवणाचं म्हणजे बघतावाय ना होय आता ते पुऱ्या झाल्या, त्या डालीला फक्त फोडणी टाकायची आहे तेवढी. हा लागते मग. राग येणार नसेल एक बोलू काय? होय. म्हणजे तुमचं सगळं जेवण होईपर्यंत मी इथं पडू. हा पडा मग, आता काय पडू दे त्यांना. पडा काय पडा पडू दे हो. मला काय बछाऱ्यान मला इकडे झोपायचं, मी इथं झोपणार आहे. मी ते एपिसोड बघितलं म्हणा रात्रीपासून झोप नाही, तर जरा बघतो झोपतो मी इकडे. महिना नाही तुम्ही मग एक काम कर, आम्ही आतमध्ये बेडरूम जाऊन झोपतो, तू इथं झोप. हा एकदा जेवण झालं की आम्हाला उठव. चालेल? हा चालेल. चालेल काय? चालेल. नाही तर महिन्याला सांगू? नको हा सांगू. चल हा चल आराम करून जातो. झोपा, आम्ही येतो. हा, ये. इथे जा आतमध्ये. अरे कोण आहेत म्हणा काय आठवतच नाही. महिन्याची ढोस देऊन गेलेत म्हणा वाचारे, म्हणून राहिले. पण खरंच अशी महिना असते तर मला जाम भारी वाटलं. मला जाम मजा आली असती. पण मला ती आठवत नाही. वा नेहमीप्रमाणे खूप छान झाला परफॉर्मन्स. मस्त. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसादा, इतका भामटेपणा केलाय तुम्ही दोघांनी येऊन, रमेश आणि मोरे. ही क्या बात आहे. वा वा वा. म्हणजे शेवटी असं वाटायला लागलं की अरे आहेत, खरंच आहेत की काय ओळखीचे. इतका कन्व्हिन्सिंग परफॉर्मन्स होता. आणि तुम्ही दोघांनी पण ते रिसीव्ह खूप छान केलं, हळूहळू. आणि शेवटी महिना म्हणजे तुला मस्त रंजक परफॉर्मन्स होता. सई, खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. मला मैनाचा पॅच खूप आवडला. अरुणदा, तुम्ही त्याच्यात एक जागा घेतलीत की मला ऐकायला मज्जा येते पण आठवत नाही, ती जागा खूप कमाल होती. ती बघताना खूप मजा आली. म्हणे मस्त छान, खूप ग्रेसफुल आणि खूप आब राखत छान पोर्ट्रे केलंस कॅरेक्टर. आजचा विषय म्हणजे आम्हाला माहित होतं की काहीतरी गडबड होणार आहे, पण त्याचा प्रवास होता, जर्नी होती, ती खूप इंटरेस्टिंग होती. मजा आली बघायला.